अजून किती पेट्या आहेत? 10 असतील अजून। घेऊन या, घाई करा। जी काही रसद जो काही माल जप्त केलाय तो इकडे जाणार। जी। ज्योत्याची काय झालं? युवराज, मुघल फौज आपल्याला घाबरून माघारी फिराली। मग तू विठोजी चव्हाण आणि बाबाजी ढमढेऱ्यांना आमचा माघारीचा निरोप कळवला नाही? अहो कळवला की, पण दोघांनी बी एवढा जीव आला की कोसभर फौज तांगाडली। ज्योत्याची अगदी वेळेत पोहोचलो आपण। जंजिऱ्याकडे जाणारी मोगलांची फौज रोख, नाहीतर मोठा अनर्थ घडला असता। जंजिऱ्याच्या तटाकडे तोंड करून उभ्या असलेल्या आपल्या फौजेवर मोगलांनी मागून हल्ला केला असता। युवराज, ही पेटर ज्योत्याची एका बाजूने मुघल फौज चालली होती आणि दुसऱ्या बाजूने ही छुपी रसद मिठाईच्या पेटाऱ्यांमध्ये दडवून मग आम्ही तिच्यावर झडप घातली। मोठी रसद हाती लागली, जवळपास 500 बंदुका असतील। आबासाहेब आमच्या या कामगिरीवर बेहद खुश होते। कधी एकदा आबासाहेबांना सांगतो असं झालंय आम्हाला। ज्योत्याची जी युवराज, तातडीनं निघायला हवं। जी। मातोश्री, आज महाराज नेहमीसारखे हसतमुख नाही दिसले। आम्हालाही ते नाराज वाटले। आता महालात जातायत की दरबारात कुणास ठाऊक। महालात यायला त्यांना वेळ लागेल, पण आले की तुम्ही जा। आणि तुम्ही? आम्ही नाही येणार त्यांच्या समोर, तुम्हीच जा। पण मातोश्री, आम्ही कसं बोलणार? बोलायचं, आपण अगोदर कानावर घालावं। जे घडलं ते सांगा, अगदी स्पष्टपणे बोला। मातोश्री, आम्हाला संकोच वाटतोय। एक सून म्हणून नाही, पण कुलमुक्त्यार आहात स्वराज्याच्या, या नात्याने बोला। मातोश्री, हो सूनबाई, म्हणजे मग तुमच्या नंतर महाराज जे ऐकतील त्याची धार राहणार नाही। आणि महत्वाचं म्हणजे हा विषय महाराजांना नीटपणे कळेल। ठीक आहे, करू आम्ही धाडस। कराच। सूनबाई, महाराजांना शील आणि चारित्र्याबद्दलच्या कागाळ्या आवडत नाही, म्हणून आपण सजग राहायचं एवढंच। आम्ही आग्रह धरला नसता, पण आम्हाला राहून राहून वाटतं की शंभूराजांचा मोठेपणा आणि त्यांचा उमदेपणा लोकांना आवडत नाही। ते पराचा कावळा करतात। हो ना, मागे एकदा त्या टोपीकराशी त्यांच्या इंग्रजी भाषेत बोलले तर किती पोटशूळ उठला लोकांना। काय बोलले, कुठे शिकले? मग हेही विचारून घ्या। ठीक आहे। मातोश्री, महाराज आले असतील का हो महाली? सांगावं येईल आपल्याला, पण महाराज अजून सदरेवर आले नाहीत। मग गेले कुठे? मोरोपंत असे समोर या। जी। महाराज, महाराज माफी करावी महाराज। आम्ही 100 वेळा माफ करू तुम्हाला मोरोपंत, पण गेलेली वेळ आपल्याला माफ करेल? नाही महाराज। सोन्यासारखी संधी चालून आली होती, तुम्ही मोरोपंत तुम्ही ती घालवलीत। महाराज, त्या उसळलेल्या समुद्रात आपल्या जीवावर उदार होऊन त्या लाया पाटलानं जंजिऱ्याच्या अभेद्य भिंतींना शेड्या लावल्या होत्या, परंतु ठरल्याप्रमाणे तुम्ही आपल्या सैन्याची कुमक पाठवली नाहीत। तो लाया पाटील त्या फेसाळलेल्या समुद्रात रात्रभर जंजिऱ्याला चिकटून बसला होता। शेवटी खूप वाट बघून जेव्हा तांबडं फुटलं तेव्हा त्यांनी शेड्या उतरवल्या आणि तो माघारी फिरला। का? कारण किल्ल्यात घुसणारे थारकरी वेळेवर तिकडे पोचलेच नाहीत। आम्हाला याचं कारण हवंय। महाराज, समुद्राला भरती येणार असं वाटलं म्हणून। खामोश! तुम्ही काय बोलतात मोरोपंत?
उसळणाऱ्या लाटांची भीती आपल्या मावळ्यांना केव्हापासून वाटायला लागली. आणि लाया पाटील होतेच ना समुद्रात, त्यांच्या माणसांना भीती नाही वाटली. मोरोपंत, एक लक्षात ठेवा, तुम्ही पेशवे आहात याचं भान ठेवा. महाराज, महाराज खरंच माफी करावी. मोरोपंत, विषय माफीचा नाहीये, पण जंजिरा स्वराज्यात आला असता. एक जंजिरा स्वराज्यात येतो तर आम्ही केवढे निसूर झालो असतो मोरोपंत. जंजिऱ्याचा सिद्धी हा स्वराज्या सुंदराप्रमाणे, पण तो केवळ पाण्यात आहे म्हणून मगरीच्या सुसरीच्या मस्तीनं स्वराज्यात घुसतोय. जंजिरावर भगवा फडकवणाऱ्यास आम्ही एक मण सोनं बक्षीस देणार होतो, पण मोरोपंत तुम्ही ती संधी घालवली. महाराज, आम्हास एक संधी द्यावी. आम्ही जंजिरा घेऊनच दाखवू. मोरोपंत, तुम्ही पुढे जाऊन जंजिरा घ्यालही, पण ही घटना अक्षम्य. पण त्यामुळे तुमच्यावर आमचा राग आहे असं नाही. फक्त इतकंच की अशा संधी पुन्हा पुन्हा चालून येत नाहीत मोरोपंत. एक गोष्ट लक्षात ठेवा, जंजिरा आता आपल्यासाठी केवळ एक किल्ला नसून ती एक भयभयती जखम आहे. आपल्या आया बहिणींना राजरोजपणे उचलून जंजिऱ्यात ठेवतात, तिकडे त्यांचा बाजार मांडतात, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करतात. आम्हाला कसं सहन होईल हे सगळं? महाराज, आपण आम्हास माफी केलीत की नाही ते सांगावं, नाहीतर आमचा जीव. मोरोपंत, आमचा राग थोडाच तुमच्यावर आहे. आपण जंजिरा पुन्हा घेऊ. जंजिराचा तपशील अनाजीपंत सुरनिसांकडे द्या. अनाजीपंत दिसत नाहीत, आहेत कुठे? त्यांची प्रकृती ठीक नाहीये. अचानक राजवैद्य गेलेत? हो. नाही, आता तसं चिंतेचं कारण नाहीये. ठीक. त्यांच्या तब्येती सुतार पडला की त्यांना आमची भेट घ्यायला सांगा. जी महाराज. आणि शंभूराजे नेहमी एक कोस आम्हाला सामोरे येतात, आज आले नाहीत. शंभूराजे कुठे आहेत? युवराज ठाऊक नाही. स्वराज्याचे युवराज कुठे आहेत हे सदरेला ठाऊक नाही. का ठाऊक आहे पण सांगायचं नाही? नाही महाराज, तसं नाही, पण आज सदरेवरचा रंगच उडालेला वाटतोय. युवराज, युवराज, कुठं? अहो आम्हाला भेटायचं आहे. हास करू नका, लय उपकार होत्याल. अरे युवराज लय घाईत आहेत. लय निकडीचं काम आहे. अरे मग गडावर ये, तिथं भेटते युवराज. तुमचं जे काय काम असेल ते करते तिथं. अहो 2 वेळा आलो या गडावर, पण आता आमचं भाग्य मोठं की युवराज आम्हाला एकट्यात गावतात. 2च शब्द घालतो ना कानावर. अरे नाही जमणार, वाईट वाटून घेऊ नको. हात जोडतो तुम्हाला. अहो परत नाही असला मौका मिळायचा आम्हाला. अरे ते झालं, पण युवराजासनी गडावर पोचणं लय गरजेचं आहे. वा माग. अहो बरं झालं असतं, आणि इथल्या इथं फैसला झाला असता. युद्धाची काय गडबड? युवराज मी माधबा 2 गोष्टी ऐकून घेतल्या असत्या तर 2 लहानग्या जीवांचं कल्याण झालं असतं. पण युवराज, रायगडावर जाणं गरजेचं आहे. तातडी आहेच, रयतेपेक्षा जास्त नाही. आधी रयत महत्वाची.
येसूबाई, एकट्याच आलात? जी मातोश्री. युवराज आले नाहीत मुजरा करायला? नाही आले. युवराज सामोरे गेले होते महाराजांना नेहमीप्रमाणे त्यांच्या पालखीस खांदा द्यायला? नाही, नाही गेले सामोरे. याचा अर्थ शंभूराजे गडावर नाहीत. जी मातोश्री, युवराज नाहीत गडावर. त्याच संदर्भात महाराजांना सांगायचं होतं. सांगतो आम्ही, तुम्ही निश्चिंत राहा. परंतु मातोश्री, आम्ही सांगतो म्हणालो ना. तुम्ही सांगितलं काय, आम्ही सांगितलं काय, शेवटी एकच. आत्ता सदरेवर चिडचिड झाली. जंजिरा हाताला आला नाही, त्यामुळे यापुढे सबुरीनच घ्यावं लागेल. मातोश्री, तरीही आम्ही सांगतो आमच्या पद्धतीने, हळूवारपणे. आपण या, आम्हाला महाराजांशी काही एकांती बोलायचं सुद्धा आहे. या तुम्ही. बोला. युवराज, आमच्या गावचा सोनबा नावाचा मावळा आपला फौजत होता. बर मग? सोनबा लाडाच्या कारंजाच्या लढाईत कामी आला युवराज. त्याच्या घरी कोण कोण असतं? नाही, घरचं कोणीच नाही. सोनबा गेला तेव्हा त्या धक्क्यानं त्याची बायको बी गेली. वाईट झालं. त्याला काही लेकरं बाळ? 2 पोरं आहे ती. काही दिवस गावानं सांभाळली आणि नंतर मामानं नेली. त्याने आता परत आणून सोडली. युवराज, त्या पोरांची लय आबळ होतीये बघा. वय काय त्यांचं? लहान लेकर आहेत, 7-8 वर्षाची. खूपच लहान. आता होतंय का युवराज, त्यांना जीव लावायला कोणीच नाही, त्यांच्याकडे लक्ष द्यायला बी कोणीच नाही. तुम्ही काय केलं तर. त्यांना गडावर पाठवून दे. रायगडाच्या हत्तीखान्याजवळ बाल परवेशगृह उभारले महाराजांनी. ती लेकरं तिथे राहते. लय उपकार होतील युवराज. कार कसं? स्वराज्याचं काम आहे ते. लढाईत जे आमचे मावळे कामी येतात त्यांच्या लेकरा बाळांच्या पालन पोषणाचा खर्च स्वराज्याच्या तिजोरीतून केला जातो. युवराज देवच पावला. सोनबाची मुलं बाल परवेशगृहात राहतील. त्यांच्या स्वतःच्या पायांवर उभी राहीपर्यंत त्यांची सर्व जबाबदारी सरकारवर. आम्ही त्यांना सांभाळू आणि मोठी झाली की नोकरी सुद्धा देऊ. स्वराज्यासाठी शिर तळहातावर घेऊन लढणाऱ्या मावळ्यांच्या मागे त्यांच्या लेकरा बाळांची आबाळ होऊ नये अशी महाराजांची धारणा आहे. म्हणून ही योजना. ज्योत्याजी, त्या लेकरांना घेऊन गडावर या. जी. अजून काही सेवा? भरून पावलं युवराज. होय. लय पुण्याचं काम झालं. कुठली अडचण आली तर आम्हाला भेटा आणि जमलं नाही तर निरोप पाठवा. आम्ही येऊन भेटू. येतो. सांभाळून आण लेकरांना. असं युवराज मिळायला भाग्य लागतं बाबा. देव करो आणि त्यासनी कुणाची बी नजर ना लाग.
सदरेवरच्या कामकाजाचा अंदाज आला नाही. अचानक सदर बरखास्त झाले आणि महालात आला, म्हणून आम्हाला यायला विलंब झाला. ठीक, आम्ही थोडे थकलो होतो आणि चुकणारी माणसं ही आपलीच. काय बोलावा. आपल्या माणसांकडून चूक झाली की न्याय करताना अवघड जात नाही. खरंय. खूप दिवस मुक्काम घडला. इतरही कामं होती, पण आमची नजर होती ती जंजिऱ्यावर. आणि गडावरच्या सर्वांची नजर होती आपल्यावर. महत्वाचं काही नाही नाही, आपण गडावर नसलात की गड कसा सुना सुना वाटतो नाही. ते झालंच, पण म्हणून आता थांबून चालणार नाही. स्वराज्याचा व्यापही आता खूप वाढलाय. गडावरचा व्यापही वाढलाय. गडावरचा व्याप मतलब आपण गडावर नसलात की गडावरची कामं खोळंबतात. कामं अजूनही खोळंबतायत. आमच्या गैरहजेरीत कामं खोळंबू नये म्हणून तर आम्ही सुनबाईंना शिक्के कट्यावर सुपूर्त केली ना. मग पण सुनबाई युवराजांच्या दुसऱ्याच कामात गुरफटलेल्या असतात. दुसऱ्या कामात युवराज आहेत, गडावर आहेत ते नाहीत, म्हणजे माहित नाही. सोयरा राणी साहेब, तुम्हाला काहीतरी सांगायचंय निश्चित. जी. मग धाडस होत नाही का सांगण्याजोगं नाही का? तुम्ही जे सांगणार आहात ते आम्ही ऐकूच शकत नाही असं काही आहे? महाराज, क्षमा असावी, पण आम्हाला जे सांगायचंय ते थेट स्पष्ट बोला. जावे बापू. काय जावय बापू ऐका ना. काय ऐकायचंय तुमचं? तुमच्यानी काही होणार नाही सासरे बुवा. हा, आता मलाच सगळं करावं लागेल. अरे पंत, बरं झाला तुम्ही भेटला. हे काय, तुम्ही परत आलात? कुठे जाणार मला सांगा ना. तुम्ही असं करा, मला ताबडतोब महाराजांच्या समोर नेऊन उभं करा. हो जावे बापू. काय काय बोलताय तुम्ही? काय आता कुठे निघालाय? महाराजांकडे. हो, महाराज म्हणजे सहस्त्र सूर्यांचं तेज. त्यांच्या पुढे जाऊ नये. चला मूठपणे माघारी जाऊ. काय माघारी चला? महाराजांच्या कानावर ही गोष्ट घालायला नको. आणि मला सांगा, मी काय चुकीचं बोलतोय? सांगा ना, काय चुकीचं बोलतोय? अहो, किती सहज गोष्टी बोलता तुम्ही. मग आमची ती अजून हिंमत होत नाही त्यांना सामोरं जाण्याची. हो, त्यांचे खूप उपकार आहेत आपल्या सगळ्यांवर. हो, त्यांच्यामुळे आपण, नाहीतर सासरे बोवांचा ऐका. धाडस करू नका, कारण खोटं टिकत नाही त्यांच्या समोर. अहो, पण पंत, इथे खोटं आहे कोण? हा, चल. आणि मी म्हणतो, महाराज जो निर्णय देतील तो मला मान्य आहे. हा, चल आता बाजूला व्हा. मला महाराज आत्ता दमून आलेत. अरे हे बरं आहे पंतांचं. सकाळी मला म्हणाले की महाराज नाही, ते आल्यावर या. मग महाराज आले, मग केदारजी पण आला. हो, ते झालं, पण पंत तुम्ही सरळ नाही म्हणून टाका ना. हा केदारजी माघारी परत जात. सुरनीस, तुम्ही तरी यांना समजावून सांगायचं होतं. हो, खूप समजावलंय हो, पण यांनी डोक्यात राग घालून घेतलीये. हे बघा, आता तुम्ही दोघ जण मला समजवण्याच्या भानगडीत पडू नका. कोणत्याही परिस्थितीत मी महाराजांसमोर जाऊन उभा राहणार, हा माझा निर्णय ठरलेला आहे. हे बघा, पुन्हा एकदा विचार करा. काय? एकदा महाराजांपुढे गेलात की परतीची वाट नाही. आणि तुम्ही जी तक्रार करणार आहात याचा तुम्हाला अंदाज नाही. आता मी काय सांगतो ते ऐका. आता हा केदारजी माघारी जाणार नाही. शेंडी तुटो वा पारंबी, हा केदारजी माघारी परतणार नाही.